आज आपण अस्सल गावरान पद्धतीने चुलीवरची भाकरी, ठेचा आणि मस्त फोडलेला कांदा, मस्त रेसिपी आजची आपली आहे चुलीवरची भाकरी. तर आपण करूया व्हिडिओला सुरुवात वेळ न घालवता. तर मी चूल पेटवलेली आहेत आणि मस्त अशी चुलीवर तवा ठेवला आहे. आणि आता आपल्याकडे गॅसचं खूप शॉर्टेज आहे, त्यामुळं चूल जी आहे तिच्यावर मस्त असा स्वयंपाक जो आहे तो आपण बनवतो. आणि आज रेसिपीसुद्धा मी छान अशी चुलीवरची बनवली आहे. तर शेंगदाणे अगोदर कच्ची शेंगदाणे मी भाजून घेणार आहेत. तर मस्त अशी लाकडं लावली की मस्त चूल पेटली जाते आणि स्वयंपाकसुद्धा छान लागतो. चुलीवरचा खायलासुद्धा मजा येते. तर नक्की बनवूनसुद्धा बघा तुम्ही अशा पद्धतीने. तर आज आपण ठेचा बनवणार आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहेत की युद्धामुळे आपल्याकडे खूप असं गॅसचं शॉर्टेज आलेलं आहे. तर आज आपण मस्त असा खलबत्त्यामध्ये ठेचून मस्त ठेचा बनवूयात. मिरचीचा ठेचा आणि चुलीवरची भाकरी तर खायला तर खूपच छान लागते. तर बाजरीची भाकरी आपण आज चुलीवर बनवणार आहेत आणि त्यासोबत ठेचासुद्धा बनवणार आहेत. तर शेंगदाणे जे आहे ते आपण भाजायला घेतलेले आहेत. तर भाजूनच मस्त अशी तव्यावर आपण घेऊयात भाजून शेंगदाणे आणि मस्त भाजून झालेले आहेत. तर हे अशा पद्धतीने आणि घेतलेत मी काढून आणि याच तव्यावर आपण बनवूयात ठेचा. तर शेंगदाणे कसे भाजले तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आणि आता आपण छान अशा मिरच्या आणि लसूण घेणार आहेत तव्यावर भाजून. तर एकसारखा मस्त जाळ लागतो, त्यामुळे खूप छान असा मिरच्यासुद्धा भाजल्या जातात. मिरच्या जर भाजल्या तर ठेचा अजूनच छान असा तयार होतो. तर आता आपण तव्यावर टाकूयात मिरच्या. हिरवी मिरची आणि पोपटी कलरची मिरची अशा दोन्हीही मिरच्या मी यामध्ये घेतल्यात. थोड्याशा तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही मिरच्या मी ठेच्यासाठी वापरणार आहेत. आणि त्यामध्ये आपण घातल्या आहेत लसूण. तर लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्या मी जास्त घातल्या आहेत. 10 ते 15 अशा लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. आणि मिरची जी आहे त्या अशा पद्धतीने आपण घेऊयात मस्त गरम करून. तर मिरचीला फोडे येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहेत. तर तेल टाकून आपण ही भाजून घेतली. तर तुम्ही बघितले आहेत की कशा पद्धतीने ते मी भाजलेले आहेत. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. छान होतो ठेचा आपला, मस्त तयार होतो. हे बघा, या पद्धतीने मी मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आता मिरची आणि लसूण छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत. मस्त अशा फोडे येईपर्यंत मिरच्या भाजलेल्या आहेत आणि मिरच्या झाल्या आहेत तयार. अगोदर मिरची आणि लसूण आपण हा खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहेत. मस्त असा ठेचा जो तयार करायचा तो मिक्सरमध्ये करायचा नाही आहे. आपण मिक्सरमध्ये जर केला तर तो ठेचा थोडीशी चव वेगळी लागते. आणि अशा खलबत्त्यामध्ये, दगडी खलबत्ता आहे हा, आणि या दगडी खलबत्त्यामध्ये जर असा ठेचून केला तर याची जी चव असते ती वेगळी लागते आणि खूप छान असा चविष्ट तयार होतो. तर या पद्धतीने मी ठेचून घेतलेले आहेत आणि ठेचताना आपण त्यामध्ये मीठसुद्धा लगेच चवीनुसार घालून घेतले आहेत. तर आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत, पण शेंगदाणे जे घालायचे आहेत ते नंतर घालणार आहेत. त्यामुळं अगोदर ठेचा, मिरची आणि लसूण हे मी बारीक करून घेणार आहेत. आणि तुम्हाला सांगते, हे आपण तव्यावर गरम केलेल्या असतात मिरच्या, त्यामुळं ठेचा लगेचच असा पटकन असा होतो, म्हणजे मिरच्या बारीक व्हायला वेळ लागत नाही. तर आता यामध्ये आपल्याला लागेल तसे शेंगदाणे मी घालणार आहे. तर शेंगदाणे अर्धी वाटी मी घातलेली, भजी भाजलेली आहेत त्यापैकी थोडीशी कमी घातली आहेत. तर छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आपण यामध्ये घालायची आहेत. तर खायला छान लागतात. तर शेंगदाणे मस्त असे आपण तव्यावर पुन्हा एकदा भाजून घेणार आहे, तेव्हा ती खूप छान होतात. आणि मिरची अशी खालवर खालवर करून घ्यायचीच, म्हणजे वरखाली केली की खालची वर आणि वरची खाली येतात. मग त्यामुळे शेंगदाणे आणि मिरच्या मस्त एकजीव अशा कुटल्या जातात. तर या पद्धतीने आपण ह्या कुटून घ्यायच्या आहेत. मस्त अशी ही तयार होणार आहेत आपला ठेचा. तर या पद्धतीने ठेचा झाला आहे तयार आणि आपण आता हा पुन्हा तव्यावर घेऊयात भाजून. तर मस्त असं तेल थोडंसं घातलं आहे, तेल ते 2 चमचे, आणि पुन्हा आपण थोडंसं जाळ लावूयात. आणि तवा जो आहे तो गरमच होता आणि ठेचा आपण मस्त असा ठेचून घेतला आहेत खलबत्त्यामध्ये. तेवढा सगळाच मी यामध्ये घालणार आहेत आणि बघा तुम्ही, आणि मस्त असा परतून घ्यायचा आहे. तर तवा जो आहे तो आधीच गरम होता आणि मस्त असा लागतो हा चुलीमुळे आणि छान चवसुद्धा येते. तर आज खास आपण गॅस संपल्यानंतर ही जी रेसिपी आहे ही आपण चुलीवरच आज बनवली आहेत. तर बाजरीची भाकरीसुद्धा आपण चुलीवर बनवूयात, तर खूप छान लागते. तिचा पापड जो आहे तो खायला खूप छान लागतो, त्यामुळे मी चुलीवर बाजरीची भाकरीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. तर रेसिपी मिस न करता
संपूर्ण बघा. तर तुम्ही बघितलं आहे अगदी सिंपल असाच ठेचा आपण बनवला आहे. तर जे आपल्याकडे साहित्य कमीत कमी साहित्यातच बनवलेलं आहे. तर असं आपण 5-1 मिनटं छान असं भाजून घेतलं आहे, कारण तवासुद्धा गरमच आहे, त्यामुळं पटकन भाजून घेतो आहे मी. तर बघा तुम्ही छान असा भाजून झालेला आहे. आपण घेऊया डिशमध्ये काढून, आणि डिशमध्ये काढल्यानंतर तो कसा तयार झाला आहे हे सुद्धा नक्की बघा तुम्ही. तुम्हाला मी दाखवते डिशमध्ये काढून. तर आपण हा काढून घेऊयात मस्त. हा डिशमध्ये मी काढून घेतला आहे आणि छानसुद्धा झालेला आहे तयार. तर या पद्धतीने आपण ठेचा जो आहे तो तयार केलेला आहे. तर बाजरीची भाकरीसुद्धा आपण तयार करूयात. तर गरमागरम ठेचा आणि बाजरीची भाकरी गरमागरम छान लागते खायला, त्याचसोबत ठेचलेला कांदासुद्धा. तर मी तुम्हाला दाखवलं आहे. तर या पद्धतीने ठेचा बनवायचा आहे आणि छानसुद्धा झाले आहेत बघा तुम्ही. तर आता आपण बनवूयात बाजरीची भाकरी. तर बाजरीच्या भाकरीसाठी आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ, आणि बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी. आणि एवढंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून छान अशी मिक्स करून घेऊयात. तर पाणी थोडंसं कोमट जरी वापरलं तरी चालतं, पण मी काही कोमट पाणी टाकलेलं नाही आहे. मी डायरेक्टच पाणी घेऊन आपलं रूम टेम्परेचरचंच पाणी घेऊन यामध्ये भाकरी जी आहे ती मस्त थापून घेते. तर मस्त असं मळून मळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे मग भाकरी जी आहे ती मस्त मऊसूतसुद्धा तयार होते. त्याचं पीठसुद्धा व्यवस्थित तयार होतं. त्यामुळं अशा पद्धतीने भाकरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि छान असा उंडासुद्धा आपण लगेचच तयार करून भाकरी तापून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी उंडा तयार करून घेतला आहेत आणि आता भाकरी करून घेऊयात. तर सुकं पीठ टाकून भाकरी थापून घेऊयात. तर मस्त पातळसर भाकरी थापायची आहेत, मस्त पापडा येतो त्यामुळे. तर छान अशी भाकरी जी आहे ती अशी थापून झालेली आहेत, आणि बघा तुम्ही या पद्धतीने आपण थापली आहेत. आपण टाकूयात तव्यावर, आणि तवा जो आहे तो गरमच आहे, त्यामुळं तव्यावर लगेचच आपण भाकरीसुद्धा घेऊयात भाजून. या पद्धतीने बघा तुम्ही छानशी भाकरी आपली ही झालेली आहे. यापेक्षा तुम्ही लहानसुद्धा करू शकता किंवा मोठीसुद्धा करू शकता. तर छान भाकरी आपण तव्यावर टाकलेली आहेत आणि हिला लावूयात पाणी. पाणी आपण भाकरीचं जास्त सुकून द्यायचं नाही आहे. थोडंसं सुकलं की भाकरी लगेच पलटी मारायची, म्हणजे दोन्हीही साईडने भाकरी छान तयार होते. भाकरीला मारलेत पलटी, आणि मस्त अशी आपण चुलीची जी आहार पडतो चुलीचा किंवा कोळसे जे असतात त्यावर आपण ही भाजून घेणार आहे, त्यामुळं त्याची चव जी आहे ती खूप छान लागते. तर या पद्धतीने मी सर्व जी अशी आहार पडलेला आहे त्याचा तो जो कोळसे आहेत ती मी काढली आहेत बाजूला, आणि आता यावरच मी भाकरी मस्त भाजून घेणार आहेत. तर तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीने. तर आपल्याकडे गॅसचं शॉर्टेज तर आहेच, पण मग छान तयार होते बाजरीची भाकरी आणि खायला मस्त लागते. या पद्धतीने भाजून घ्यायची आहेत. बघा कशी मस्त वाफसुद्धा मस्त फुगलेली सुद्धा आहे भाकरी. तर बघा अशा पद्धतीने भाकरी भाजून झालेली आहेत, आणि सर्व जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवली आहेत की कशा पद्धतीने भाकरी भाजायची चुलीवर, आणि झटपटसुद्धा तयार होते. तर आपल्याला अजून एक भाकरी करायची असली की ती लगेच आपण तव्यावर टाकू शकतो आणि लगेच भाकरीसुद्धा खाली भाजू शकतो, त्यामुळं जास्त वेळसुद्धा लागत नाही, झटपट तयार होते. तर बघा ही भाकरी कशी तयार झालेली आहे, किती मस्त भाजलेली आहे, आणि भाकरीला पापडासुद्धा मस्त आलेला आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. या पद्धतीने आपली बाजरीची भाकरी आणि ठेचा
छान असा झालेला आहे तयार. तर आपण यावर बाजरीच्या भाकरीवर टाकूयात मस्त ठेचा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, कमेंट तर नक्कीच करा. चुलीवरच्या स्वयंपाकाला एक कमेंट नक्की करा. आवडला की काय हे सुद्धा नक्की सांगा. तर आपण गॅसवर नेहमीच करतो, पण चुलीवरचं सुद्धा नक्कीच एक कमेंट करा. आणि यानंतर आपण मस्त असा कांदा ठेचून घेतला आहेत. मस्त गावरान बेत आपण आज बनवलेला आहे. मस्त बाजरीची भाकरी चुलीवरची, ठेचासुद्धा चुलीवरचा आणि मस्त असा ठेचून कांदा. तर नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर रेसिपी आवडली तर पुन्हा आपण एक चुलीवरचा स्वयंपाक नक्की बनवूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.